मित्रांनो, सरकार जेव्हा एखादी नवीन योजना आणतं, तेव्हा आपण नेमकं काय पाहतो? योजनेचा फायदा पाहतो की त्याच्या अटी? मित्रांनो, महाराष्ट्रात लाखो महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने एस-टी प्रवासात 50% सवलत दिली. या निर्णयामागची अधिकृत कारणं ही स्पष्ट होती. महिलांना आर्थिक दिलासा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणं आणि पात्र लाभार्थ्यांना सवलत पोहोचवणं या उद्देशांवर प्रश्न नाही. पण काही महिन्यानंतर एक नवीन नियम आला आणि इथून माझ्या मनात पहिला प्रश्न निर्माण झाला. सवलत देण्यासाठी स्मार्ट कार्डची गरज का पडली? मित्रांनो, जर उद्देश फक्त ओळख पटवण्याचा असेल तर आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र पुरेसे नव्हतं का? स्मार्ट कार्ड आणि प्रीपेड रिचार्ज हीच पद्धत का निवडली गेली? आणि जमिनीवर काय चाललंय? सरकारने फी 199 रुपये सांगितली, पण अनेक ठिकाणी 250 रुपये घेतले जातात. टाइम्स ऑफ इंडियाने बातमी दिली की प्रायव्हेट विक्रेते नागरिकांना लुटत असताना एसटी महामंडळ गप्प बसून बघत आहे. यावर स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सांगावं लागलं की ज्यांनी जास्त पैसे घेतले त्यांचे लायसन्स रद्द करू. दुसरा प्रश्न म्हणजे नियम आहेत तरी कुठं? मी एसटीच्या अधिकृत साईटवर नियम शोधले, पण तिथे काहीच सापडलं नाही. तर ती आहे सिटी कॅश नावाच्या एका खासगी कंपनीच्या साईटवर, आणि तिथेच लिहिलंय की हे कार्ड एसटी, फिनो बँक, प्रायमॅक्स आणि सिटी कॅश या कंपन्यांनी मिळून बनवलंय. म्हणजे सरकारी योजनेचे नियम खासगी कंपन्यांच्या साईटवर. प्रश्न तिसरा, त्या नियमात काय आहे जे तुम्हाला सांगितलं नाही? मी ते नियम वाचले तेव्हा 5 गोष्टी समजल्या. तुम्ही 500 रुपये टाकले आणि कार्ड बंद केलं तर पैसा परत मिळणार नाही. नियमातल्या ट्रॅव्हल वॉलेटमध्ये शिल्लक रक्कम जप्त केली जाईल आणि ती परत मिळणार नाही. तिसरं म्हणजे प्रत्येक रिचार्जवर 1% GST आणि दर 6 महिन्याला 250 रुपये मेंटेनन्स फी. चौथा म्हणजे कंपनी कधीही नियम बदलू शकते. कंपनीला कोणतीही पूर्वसूचना न देता कधीही नियम बदलण्याचा अधिकार आहे. आणि आता मित्रांनो, पाचवा, तुम्ही दिलेला आधार, फोटो, मोबाईल नंबरचा डेटा तिसऱ्या कंपनीला जाहिरातीसाठी दिला जाऊ शकतो. आता मित्रांनो, चौथा प्रश्न, तुमचा पैसा जातो कुठे? तुम्ही रिचार्ज केलेला पैसा एसटी कडे जात नाही, तो जातो फिनो किंवा NSDL या प्रायव्हेट बँकेच्या खात्यात. RBIचा नियम सांगतो की त्या खात्यावरचं व्याज ग्राहकाला नाही, कंपनीला मिळतं. म्हणजे लाखो लोकांनी टाकलेल्या कोट्यावधी रुपयांचं व्याज कंपनी खाते. मित्रांनो, पाचवा प्रश्न जो खूप महत्वाचा आहे, या डीलमध्ये गॅरंटी कोणाला दिली? मित्रांनो, या डीलमध्ये एक अट लिहिली आहे, पहिल्या वर्षी 70 लाख कार्ड विकण्याची गॅरंटी. म्हणजे गॅरंटी कोणाला दिली? तर एसटीने प्रायव्हेट कंपनीला दिली. एसटीने कंपनीला सांगितलं की तू काळजी करू नको, आम्ही सरकारी आदेश काढून 70 लाख लोकांना सक्ती करू की त्यांनी तुझंच कार्ड घेतलं पाहिजे. म्हणूनच तर नियम आला, कार्ड नाही तर सवलत नाही. 70 लाख गुणिले 199 रुपये म्हणजे पहिल्याच वर्षी 139 कोटी रुपये लोकांच्या खिशातून थेट कंपनीच्या खिशात जाणार. याची गॅरंटी एसटीने दिली. म्हणून मी म्हणतोय, ही सरकारी योजना नाही, ही प्रायव्हेट बिझनेस मॉडेल आहे ज्याला सरकारी सक्तीची जोड दिली. आता येतो 6वा प्रश्न, ही एबिक्स कंपनी कोण आहे? याच एबिक्सच्या अमेरिकेतील मुख्य कंपनीने 5,000 कोटीचं कर्ज थकवल्यामुळे दिवाळीखोर जाहीर केली होती. प्रश्न 7वा, मग या दिवाळीखोर कंपनीला कोणी विकत घेतलं? इराया लाईफ स्पेसेस नावाच्या कंपनीने 1273 कोटीला विकत घेतलं आणि इथूनच सगळ्यात मोठी साखळी सुरू होते. मित्रांनो, तुम्ही महादेव बेटिंग ॲपचं नाव ऐकलंच असेल. ईडीच्या तपासानुसार महादेव ऑनलाईन बुक बेटिंग ॲप हे बेकायदेशीर सट्टा लावण्यासाठी बनवलेलं एक मोठं नेटवर्क आहे. म्हणजे क्रिकेट, फुटबॉलवर बेकायदेशीर सट्टा लावण्यासाठी हे लोक वेबसाईट बनवायचे. ईडीच्या तपासात समोर आलं की या सट्ट्यातून कमवलेले 940 कोटी रुपये विकास गर्ग यांच्या कंपनीमध्ये वळवले गेले आणि याच विकास गर्ग यांच्या इराया कंपनीने एबिक्स विकत घेतली. आणि ईडीने म्हटले की विकास गर्ग आणि त्याच्या कुटुंबाच्या संपत्तीवर टाच आणली असून इराया एबिक्स मधील भागीदारी मनी लॉन्ड्रिंग कायद्याखाली चौकशी सुरू आहे. आणि इरायाने एबिक्स विकत घेण्यासाठी वापरलेले 75% पेक्षा जास्त शेअर्स हे महादेव बेटिंग ॲप घोटाळ्यातून आलेल्या गुन्हेगारीच्या पैशातून आले आहेत. मित्रांनो, मी म्हणत नाही हा आरोप खरा आहे की खोटा, हे कोर्ट ठरवेल. पण प्रश्न हा आहे की ज्या साखळीवर एवढा मोठा आरोप आहे त्या साखळीच्या हातात 70 लाख प्रवाशांचा आधार डेटा आणि 2000 कोटींचा व्यवहार देणं योग्य आहे का? मित्रांनो, आता माझा शेवटचा प्रश्न, मग एसटीचा रोल काय आहे यामध्ये? आधार माझा, पैसा माझा, डेटा माझा, सक्ती माझ्यावर, नियम खासगी कंपन्यांचे, व्याज खासगी कंपनीला, 140 कोटींचा कॉन्ट्रॅक्ट दिवाळीखोर झालेल्या कंपनीला. मग एसटी करते काय? फक्त स्वतःच्या नावाचा वापर करून एका खासगी बिझनेस मॉडेलला वैधता देते काय? मित्रांनो, हा व्हिडिओ कोणत्याही योजनेविरोधात नाही, कारण महिलांना आणि ज्येष्ठांना सवलत मिळावी याला विरोध करायचं कारणच नाही. पण सार्वजनिक व्यवस्था जितकी मोठी तितकी ती अधिक पारदर्शक असावी ही अपेक्षा चुकीची नाही. म्हणूनच माझा प्रश्न फक्त एकच आहे, जर उद्देश फक्त सवलत देण्याचा होता तर स्मार्ट कार्ड, प्रीपेड रिचार्ज हीच एकमेव पद्धत का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
मित्रांनो, मी पुन्हा भेटेल अशाच एका विषयाचा उलगडा घेऊन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.